हाय हॅलो नमस्कार. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज सकाळी सकाळी बाहेर पडले होते आणि कामं करून परत येत असताना मस्त वाटलं. अशी सगळी रस्त्याच्या कडेने छान झाडी होती आणि उन्हाळ्यामध्ये हाच काय तो निसर्गाचा आनंद असतो. बहावा फुललेला असतो, छान गुलमोहर असतो आणि ही अशी सगळी थंडाई, एकदम आल्हाददायक असं वातावरण खूप छान वाटतं. उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत पाऊस पडत नाही खूप बरं वाटतं असं रस्त्याच्या कडेने जेव्हा हिरवाई असते. आता मी इथे ना जिथे आत्ता राहते आहे तिथे मला असं एक एक्झॅक्ट आपण जे घराचं रुटीन फॉलो करतो ना तसं नाही फॉलो करता येते, पण जेवढ्या गोष्टी करता येतात तेवढ्या सगळ्या मी करते आहे. कारण एकीकडे आता माझ्याही अनेक गोष्टी चालू आहेत ज्या मी पुढे तुम्हाला अनेक व्लॉग्समध्ये सांगणार आहे. पण सध्या तुर्तास आता इथे राहते, एका रूममध्ये आहे, त्याच्यामुळे जेवढं शक्य तेवढं फ्रेश वगैरे झाली आहे मी. आणि आज मला आता डोक्यावरून न्यायचं आहे, तर त्यासाठी ना मला तेलाची बॉटल ह्या सगळ्यात मी सगळं खूप व्यवस्थित पॅकिंग करून ठेवलं. इतकं नीटनेटकं सगळ्यावरती लिहून वगैरे, जे मी आधी तुमच्यासोबत ब्लॉग नेहमीच माझ्या शिफ्टिंग आणि पॅकिंगचे शेअर करत आली आहे, सगळं नीट ठेवलं आहे. पण आता इथे ज्या पद्धतीने ते असं जिथे जागा मिळेल तिथे तिथे ठेवलं गेलं आहे ना, त्याच्यामुळे ते सगळं आता बेडखाली खूप सामान आहे, ते काढणं, मग त्याच्यातून शूट म्हणजे काढून घेणं हे नकोच वाटतं आहे. त्यामुळे मग मी आत्ता येताना घेऊन आली आहे. एका शॉपमध्ये ब्युटी कम असं मेडिकल टाईप शॉप उघडं होतं, तर तिथून मग हे असतात ना कॅप्सूल्स, आय थिंक विटॅमिन एच्या वगैरेच असतात कॅप्सूल्स. तर मी आता असा विचार करते की या 3-4 कॅप्सूल्स एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यावं त्याच्यातलं जे आहे ते, आणि मग तेच थोडंसं स्काल्पला वगैरे लावून मग न्हावून घ्यावं. नाही तर तसंच ना कोरडं कोरडं केलं ना न्हाणं की खूप केस फ्रीझी होतात. ऑलरेडी माझे फ्रीझी आहेत आणि मग अजून होतात, त्याच्यामुळे मग ते होऊ नये. आणि नंतर सिरम वगैरे लावलं न्हायल्यावर की छान बसतात मग केस. मग हे आता लावून घेणार आहे मी आणि कपडे भिजवते. म्हणजे मग कालसारखं नाही होणार की रात्री धुतलेत वगैरे. तसं तर मला पिळून तर संध्याकाळच्या पुढेच सुधन्वाकडून घट्ट पिळून मिळतील, पण ठीक आहे मी धुवून तरी ठेवते, म्हणजे मग तो आला की फक्त मला पिळून देईल आणि मग मी ते वाळत घालेन. स्वामी जगदे हाते श्री स्वामी संत महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. तर झालंय आता माझं सगळं आवरून आणि लेट सी आता ते पहिल्यांदा म्हणजे कॅप्सूल मी अशा पहिल्यांदा ह्या लावल्यात ह्या ब्रँडच्या. नाही तर आधी खूप पूर्वी मी लावायचे कॉलेजमध्ये वगैरे असताना. माझे कमरे एवढेपर्यंत साधारण पाठीच्या मध्यात वगैरे असे केस होते, तर तेव्हा मी त्या तेलात मिक्स करून वगैरे लावायचे. तेव्हा त्याचा कलर आणि ब्रँड वेगळा होता. आता हे वेगळं जे मिळालं लेट सी. एकदा लावून तर काही कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट येत नाही, पी हळद हो गोरी असं होत नाही. पण बघूयात कसं काय वाटतंय, मुलायम वाटतायत का केस. आणि एकीकडे आंघोळीला जायच्या आधी मी इथली बेडशीट वगैरे पिलो कवर सगळे काढून ठेवले होते, मला चेंज करायचे होते. तर आता देवाचं सगळं म्हणून व्हायचं, अजून थोडंसं झालं आहे. तर मग ते झालं की मग मी सगळं छान नवीन घालेन, सगळं व्यवस्थितपणे आवरेन. आणि बाहेर जायचेच कपडे घातलेले आहेत मी, कारण की आहे एके ठिकाणी मला जायचं आहे. बघू आता कसा कॉल येतो आहे त्यांचा, त्याच्यावरती मग मला जायचं आहे. म्हटलं तोपर्यंत आपण जरा व्लॉग कंटिन्यू करूयात. स्किनला छान मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे माझं आणि सनस्क्रीन लावलेलं आहे. एकेकाळी माझी खूप खूप ॲक्ने प्रोन स्किन होती, ऑइली स्किन होती. सेन्सिटिव्ह तर आहेच आहे, कॉम्बिनेशनही आहे. पण मी जे काही सिम्पल स्किन केअर सुरू केलेलं आहे कन्सिस्टन्सीनी गेले 2-3 वर्ष, त्याच्यानंतर मला तो त्रास खूपच म्हणजे खूपच अगदी 99.99% कमी झालेला आहे. ऑफकोर्स थोडंसं खाण्यापिण्याकडे पण काही गोष्टी मी अवॉइड करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हे सगळे रिझल्ट्स मला आलेले आहेत. त्यामुळे मी आता खूप हॅपी आहे. जरी आता ते जुने, हे बघा जुने जे स्कार्स आहेत, थोडेसे खड्डे वगैरे आहेत ना, तर ते तर असं एकदम तुम्हाला प्लेन अशी कोरियन स्टाईल तर स्किन, ग्लास स्किन नाहीच मिळू शकत. पण ॲटलिस्ट ते सतत जे येणं आणि त्याच्यामुळे जो त्रास व्हायचा ते येणं बंद झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पण मी खूप खूप हॅपी आहे एकदम. चला मी आता आवरून रेडी आहे. मला कधीही फोन आला की निघायला मी एकदम रेडी आहे. मी हे ऑनलाईन ना काल परचेस केलं आहे बघा.
आपण याला एक छानपैकी असं मॉडर्न मंगळसूत्र म्हणू शकतो. इथे खाली हार्ट्स आहेत जे ब्लॅक कलरमध्ये आहेत आणि सेम तसंच कानातलं आहे आणि बाकी चेन आहे. सो तुम्ही कॅज्युअल वेअरवरती, वेस्टर्न वेअरवरती हे आय थिंक, म्हणजे मी ह्याला मंगळसूत्र म्हणते, तर असं घालू शकता. आणि एक असं मी ब्रेसलेट पण घेतलं आहे. हे ऑनलाईन घेतलेलं आहे. कसं दिसतंय मला नक्की सांगा. चला, आता मी तुम्हाला एका ताईंनी मला जो प्रश्न विचारला होता आणि त्यांना मी म्हणलं होतं नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्याचं उत्तर देते, तर त्याचं उत्तर देते. त्यांनी मला विचारलं होतं की एवढ्या शिफ्टिंगमध्ये तुम्ही डिशवॉशर कसा मॅनेज केला. डिशवॉशर घेतला तेव्हा आम्ही होतो डेहराडूनला, दिल्लीजवळ जे डेहराडून नावाचं शहर आहे तिथे आम्ही होतो. आणि तिथे माझी मुलगी होती त्यावेळेला 6 वर्षाची होती. महिन्याची नाही, 6 वर्षाची होती माझी मुलगी. आणि आम्हाला जे मिळालं होतं घर, तर तो बंगला होता, 2 मजली बंगला, आणि आम्ही 3घच जण. त्याच्यामुळे आणि तिथे काय पद्धत असते माहिती आहे का, की तिकडे ना वॉशिंग मशीन्स ही वरतीच असतात, टेरेसच्या जवळच त्याचं कनेक्शन असतं, खालती वगैरे कुठे नसतात. त्याच्यामुळे मग असं झालं की ते कपडे धुवायला वरती जा, तिला कडेवर घ्या, बादली घ्या, असं करून जा. परत एवढं सगळं मोठं घर मेंटेन करा, मदतीला कोणी नाही. पटकन असं नवीन शहरात नवीन कोणीतरी कामाला घरात बाई पण घ्यायची भीती वाटते. त्याच्यामुळे म्हणलं की आपण जरा थोडंसं बघूया डिशवॉशरचं कसं होतंय, म्हणून तिथे जाऊन आम्ही डिशवॉशर परचेस केला. आणि त्याच्यानंतर जेवढी काही माझी शिफ्टिंग झाली तेवढी सगळी शिफ्टिंगमध्ये त्यांनी मला खूप छान साथ दिली. तर गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की डिशवॉशर सेम वॉशिंग मशीनसारखंच गोष्टी असतात. त्याच्यामुळे तेवढंच ते स्टर्डी असतं, स्टेबल असतं, स्ट्रॉंग असतं, हेवी असतं. त्यामुळे त्याला जर तुम्ही व्यवस्थित रॅपिंग केलं, आता मी काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. मी प्रत्येक शिफ्टिंगमध्ये ते लोक येणार आणि माझ्या वस्तू पॅक करणार असं मी कधीच नाही थांबले. मी माझ्या वस्तू स्वतः, म्हणजे सगळ्या अप्लायन्सेसपासून ते कपडे भांड्यांपर्यंत सगळं मी माझ्या पद्धतीने आधी सगळं पॅकिंग करून ठेवलेलं असायचं. आणि ते लोक आल्यावरती त्यांना डबल त्यांचं पॅकिंग त्याच्यावरती करायला लावायचे मी. त्याच्यामुळे अगदी डेहराडूनपासून इथे पुण्यापर्यंत पण माझ्या सगळ्या गोष्टी कायम सेफ आल्या, कुठल्याही तुटल्या नाहीत. कारण की मी शिफ्टिंगमध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज केलं नाही. व्यवस्थित चांगल्या पॅकर्स मूवर्सकडूनच व्यवस्थित छान पद्धतीने की ज्याचा थोडं इन्शुरन्स वगैरे पण काढला जातो. त्याच्यानंतर त्यांचं पॅकेजिंग उत्तम असतं, बबल रॅप ते वापरतात, त्यांच्या लॉरीज खूप मोठ्या असतात. अशा पद्धतीने जे कोणाचं एक रजिस्टर्ड आहे, त्यांचं काय म्हणतात, एक गुडविल खूप चांगलं आहे मार्केटमध्ये. अशा चांगल्या चांगल्या पॅकर्स मूवर्स कडूनच मी कायम शिफ्टिंग केलेलं आहे. मी अगदी 30-30 हजार, 40-40 हजार, 50-50 हजार सुद्धा शिफ्टिंगला दिलेले आहेत. निव्वळ माझी प्रत्येक वस्तू व्यवस्थित शिफ्ट व्हायला पाहिजे ह्यासाठी. आणि ते कायम झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे माझ्याकडच्या खूप गोष्टी अशा आहेत की ज्या मी लग्नाआधीपासूनच्या आहेत माझ्याकडे, आणि त्या मी परत इकडे पण आता माझ्या घरी घेऊन आलेले, पण त्या नेक व्यवस्थित टिकलेल्या आहेत, कुठेही तडा गेलेला नाही आहे, काहीच नाही झालेलं आहे. त्यामुळे अशी होती ही डिशवॉशरची गोष्ट. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बिंदास घेऊ शकता, खूप छान फायदे आहेत. जर मला विचाराल तर मी रेकमेंड तुम्हाला IFBच करीन. कारण की IFB, बॉश, LG ह्या कंपन्या खूप छान आहेत, तिन्ही कंपन्या खूप छान आहेत. पण मी IFB का इन्सिस्ट करीन, कारण मी गेले 9 वर्ष 10 वर्ष मी IFBचं वापरलेलं आहे आणि रिझल्ट्स मस्त आहेत, स्टर्डी आहे, एकदम युजर फ्रेंडली आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की घेऊ शकता. तर चला, आता ह्या नोटवरती कमेंटचं उत्तर तर मी या दिलेलं आहे. होप तर ताईंना मिळालं असेल. तुम्ही हे ऐकल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ताई. आणि दुसरी गोष्ट, बाकीच्या पण आधीच्या जे माय लाईफ स्टोरीच्या व्लॉग्सवरती, व्हिडिओजवरती कमेंट्स येत आहेत, तर त्यांना तिथल्या तिथे मी माझ्याकडून व्यवस्थित उत्तर देण्याचा अगदीच प्रयत्न करते. कोणाचं चुकून माकून पुढे मागे उशिरा होत असेल किंवा दिलं गेलं नसेल तर त्यासाठी आय एम रिअली सॉरी. आणि काही जण त्याच्यातून परत प्रश्न विचारतायत, तर तुम्ही सगळे भाग जर नीट पाहिलेत, नीट ऐकलेत, तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील. आणि ज्या गोष्टींची मिळाली नाही आहेत ते तुम्ही असं समजा की ते अजून मला बोलायचं नाही आहे, मी परत केव्हा तरी योग्य वेळ आल्यानंतर नक्की बोलेन. चला, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.